अगं बाई मोनिका, ए बाळा, मी ना तुला कधी मराठी पेपर, मराठी पुस्तक, मराठी लेख वाचताना कधीच पाहिलं नाही. तुझ्यासाठी मुद्दाम हे घेऊन आले बघ. वाच हे. हो. चल निघते. काही नाही आजी, बघा ना किती हँडसम आहेत ना सगळे. अरे देवा 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 देवा, काय ग बाई, तुझा अगदीच वेळ जात नाहीये तेव्हा हे सगळं केलंयस. अशा वेळेला ना चांगले लेख वाचावे, चांगली पुस्तकं वाचावी, कानावर चांगलं चांगलं ऐकावं. बाळाला चांगलं असतं ते. नाही ते एक काम कर, माझ्या खोलीत येत जा. मी तुला सगळं वाचून दाखवीन, समजून सांगेन. नाही नाही आजी, वेळ घालवायला हे सगळं नाही केलंय मी, माझ्या बाळासाठी केलंय. आजी माझी खूप इच्छा आहे की माझं बाळ ना ह्यांच्यासारखं व्हावं. फेमस, फिट, हँडसम. अगं बाई, मग विक्रांतचा फोटो लावायचा. तो अगदी वर्ल्ड फेमस नसेल पण त्याच्या क्षेत्रामध्ये तरी फेमस आहे की नाही. ऑफकोर्स आजी, म्हणजे तुमचा नातू आहे, तुम्हाला त्याच्यात काही कमी दिसणारच नाही. विक्रांत मला दिसतातच कुठे आजी, सारखे हॉस्पिटलला पळत असतात. त्यांचा फोटो लावून काय करू मी? म्हणून डॉक्टरची बायको आहे ना तू, मग तुला लग्न करताना कळलं नव्हतं का? आपला नवरा डॉक्टर आहे, त्याला सारखं पेशंटच्या मागे पळावं लागणार. आपल्या वाट्याला थोडा कमीच येईल नवरा. पण मी तुला एक सांगते, तू बाई जगातल्या कोणाचेही फोटो लाव, शेवटी बाळ होणार आमच्या विक्रांत सारखं. हो, बरोबरच आहे तुमचं. आय एम सो सॉरी. मी तुम्हाला बसायला सांगितलं नाही. प्लीज बसा ना. नाही 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 नाही, हे फोटो बघून मला बसवणारच नाही. कारण काय आहे, असल्या दिवसामध्ये दुसरं काही बघत बसण्यापेक्षा चांगलं वाचावं, चांगलं ऐकावं, ज्ञान वाढवावं. बाळासाठी चांगलं असतं. हा, वाच. हो. बरं, मी यातलं काही वाचून दाखवू का तुला? नाही नाही, म्हणजे दॅट्स व्हेरी स्वीट ऑफ यू, थँक्यू व्हेरी मच. पण मी नंतर वाचेन ना, नक्की. नक्की वाचशील ना? बर. काय ग, काय हा फोटो लावलायस? काय याच्यात तू बघतेस का? आजी ऍक्च्युली हा फोटो मी, तुला आवडला, तू लावला, असू दे, नाही बोलणार. तू बघत बस, येते मी. ओके आंटी, येतो मग आम्ही. डोहाळ जेवणाला यायचंय नक्की? हो हो नक्की. तू थांब ना, तू कशाला जाते? आंटी ॲक्च्युली काय ना, माझ्या बाकी फ्रेंड्स पण आहेत, मला त्यांना भेटायचंय, सो आता जाते. हो आई, ऍक्च्युली रिचाच्या भरपूर मैत्रिणी आहेत आणि आत्ता सुद्धा गेल्यानंतर ती 2-3 पार्टीज अटेंड करणारच असेल, बरोबर ना रिचा? बरं, उशीर खूप झालाय, निघा तुम्ही. आणि घरी पोचलीस ना की फोन कर. हा, ओके, बाय बाय. आलेच.
रिचा हॅलो हॅलो मोनिका, बाहेर ये ना लवकर. काय अरे मला तुझ्याशी बोलायचंय, बाहेर ये लवकर. पण कशाला? तू ये ना बाहेर. ओके आले मी. ओके बाय. काय झालं? अरे काय? चल ना यार, क्या तू भी यहाँ पे कोई देख लेगा. चल आराम से आराम से. काय झालं? बरं झालं गेला एकदाचा कृणाल. रिचा काय झालंय? हे बघ मोनिका, मी जोपर्यंत तुझ्या तोंडून सगळं ऐकत नाहीये ना, तोपर्यंत मला अजिबात झोप येणार नाहीये. कम ऑन यार रिचा. प्लीज सांग ना मोनिका, प्लीज टेल मी. काय सांगू? हे तेच मूल आहे ना मोनिका? लग्नाच्या एक दिवस आधी तू मला सांगितलं होतंस की तुझे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेत म्हणून. प्लीज मला खरं सांग, हे तेच मूल आहे ना? मोनिका कम ऑन, टेल मी. कम ऑन यार, त्या रात्री पार्टी बस. व्हॉट आर यू सेइंग मोनिका? हे ते मूल आहे? हाऊ डिड यू मॅनेज ऑल दिस? हे सगळं कसं केलंस तू? कम ऑन, दुसऱ्या दिवशी तुझं लग्न होतं. झालं मॅनेज रिचा. हाऊ? कसं मॅनेज झालं? गंडवलं विक्रांतला. सगळ्यांना. हे बघ मोनिका, प्लीज मला असं अर्धवट काही सांगू नकोस. मला सगळं व्यवस्थित नीट सांग. काय सांगितलं, कसं त्यांना कसं पटवलं? ओके. लग्नाच्या आदल्या दिवशी आपल्याला कळलं होतं की मी प्रेग्नंट आहे. दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि मग हनीमूनला जाणारच होतो. सो सगळं बिल विक्रांतवर फाडायचं ठरवलं मी. वेळच नव्हता माझ्याकडे रिचा, आणि मला कुठल्याही परिस्थितीत विक्रांतशी लग्न करायचं होतं. अरे माझं क्रेडिट कार्ड असं हातचं कसं जाऊ देऊ मी? तू सॉलिड आहेस. तुला जराही भीती नाही वाटली? नाही वाटली भीती. आणि रिचा, ते सगळं खूप पुढे गेलंय हं? आणि खूप सेफली पुढे गेलंय. सो प्लीज मोनिका, एक लास्ट क्वेश्चन प्लीज. रिचा प्लीज, एक लास्ट क्वेश्चन. ओके फाईन. तू मला सांगितलं होतंस की विक्रांत गायनॅक आहे, बरोबर? स्टील ही डिडंट. रिचा, तुला एका प्रश्नाचं उत्तर हवं. बोनस म्हणून मी 4 प्रश्नांची उत्तरं दिलेत, कारण आदल्या रात्री तू माझ्या बरोबर होतीस. दॅट्स इट. आता हा विषय इकडे संपवायचा. बेटर. आता निघतेस का अजून ड्रामा करायचा आहे? हां. मोनिकाने प्रेग्नन्सी टेस्ट केली होती आणि ती पॉझिटिव्ह आली. व्हॉट? हां, ॲडव्होकेट साने, मला तुमची अपॉइंटमेंट हवी आहे. थँक्यू.